ते म्हणते की ॲक्सिडेंट झालं. अचानकच 3:30ला फोन आले की आता 5:45 वाजले तरी पण अजून लाईट आली नाही आहे. सकाळी 10. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा, हे सकाळी उठून सगळे कपडे आवरायचं म्हणजे की मोठंच काम असते आणि मी बेडशीट चेंज करायला लागले. तुम्ही किती दिवसाला बेडशीट चेंज करता मला कॉमेंटमध्ये सांगा. मी तर आठवड्याला 2दा माझं कंपल्सरी असतंच. कधी कधी चुकून बायचान्स मला काहीतरी झालं तर मी आठवड्याला एकदा, लेकिन 2 वेळा तर मी करतेच मी चेंज. तुम्ही किती वेळ करता आठवड्याला? लहान मुलं असलं तर कंपल्सरी तर 2 वेळा करायलाच पाहिजे, नाहीतर ते बरं दिसत नाही. म्हणते की क्लीन वगैरे ठेवायला पाहिजे ना, आणि मला पुरं घर क्लीन ठेवायला ना खूपच आवडतं. आता हे बघा, मी भांडे वगैरे लावायला आलेले आहे. भांडे धुवून ठेवलेले सकाळी. किती भांडे धुवायचे रे बाबा. हे ह्याच्यामध्येच आयुष्य जाते काय की भांडे धुवायचं, कपडे धुवायचं ह्याच्यामध्ये. तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि मी आहे आर्या. आता वाजलेले आहे 12:15 म्हणजे 12:15 वाजलेले आहे. आता मी गुडियाला आणलेले आहे स्कूलमधनं. आमच्याकडे खूपच मोठा पाऊस आहे, खूप म्हणजे खूपच मोठं. कालपासून ना खूप मोठा पाऊस लागलेला आहे आणि आज आहे 4था श्रावण सोमवार. तुम्हाला सगळ्यांना 4थ्या श्रावण सोमवारच्या शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभकामना आहे. म्हणजे की खूप खूप शुभेच्छा जन्माष्टमीच्या. आणि चला, आता लाईट नाही ना, त्याबद्दल तुम्हाला जरा सगळं काळोख दिसणार आहे. मी चार्जिंगचा लाईट लावलेले आहे तरी पण आता उद्या दिसणार नाही तर आतमध्ये रूममध्ये. आता मी सगळं देवाचा फोटो सगळं धुवून घेऊन सगळं फोटो वगैरे पुसून घेतलेले आहे. फक्त दिवा लावायचा. चला दिवा लावायचा. आता रंगोली काढायचं मतलब की सगळं पाणी असं यायला लागलं तर बघूया आता काय होते. आणि माझं तरी फास्टिंग आहे आज. आत्ता ना 12 वाजलेलं आहे. चला आता देवाची पूजा करून घेते. मी आधी सगळं पुसून घेतली होती. आता गुडियाला आणली. आता मी आता देवाचं पूजा करून घेते. आत्ता नाही 1 वाजलेला आहे. आता मला 1:30ला ना रुहीला आणायला जायला पाहिजे. चला, मी रंगोली काढलेली तुम्हाला दाखवते जरा. आणि रंगोली कसं झालेलं आहे कॉमेंटमध्ये सांगा मला. हे बघा, आता 2:15 वाजलेले आहे. आरोहीला आणली स्कूलला. बापरे किती पाऊस ना. भिजले. परत येऊन सगळं कपडे वगैरे चेंज केले. चला आता मग साबुदाणी करून घेऊया. अजून आमच्याकडे लाईट आली नाही बघा. सगळं बघा, हे बघा, तर बघा सगळं काळोखच आहे. ते बघा गुडिया बसलेली आहे तिकडं. ते बघा, पाऊस तर खूपच जोर आहे. सगळं भिजून आलं बघा. सगळं आरोहीचं युनिफॉर्म भिजलं, सगळं माझे कपडे भिजले, ड्रेस. चला मग आता साबुदाणी. एक बटाटा घेतली आणि 2 मिरची आहे. हे तुम्हाला हे खूप दिसलं, लेकिन हे कसं जरा पण स्पायसी नाही आहे. हे बघा शेंगदाण्याचं कूट. मीठ घालूया थोडंसं. आता ना 2:30 झालेलं आहे. आपण साबुदाणी खाऊन घेते. इथं आरोही खायला लागले. हे बघा, इथं आमच्या प्लेट आहे. हे एवढं मी एकटी खाणार नाही, हे आणि माझ्या गुडियासाठी आहे. आता 5:45 वाजले तरी पण अजून लाईट आली नाही आहे. सकाळी 10 वाजता लाईट गेलेली आहे, अजून आली नाही आहे लाईट नाही आहे. पाणी पण नाही आहे. लाईट आल्यानंतरच पाणी येणार ना. तर कसं जेवण बनवायचं काय प्रश्न पडलेला आहे. म्हणजे चार्जिंगचा लाईट पण ना दिवसभर चालू ठेवून ना ते पण आता पक व्हायला लागलं. म्हणजे की आता जाणार आहे, त्यांचं एनर्जी संपलेलं आहे असं वाटायला लागलं. तर लाईट नाही, काय नाही, कसं करायचं. चला तुम्हाला आतमधलं हे दाखवते. बघा, हे आरोहीना अभ्यास करायला लागले. कुठलं करायलेस ग? हिंदी. हे बघा, इकडं तरी उजळ आणि इकडं तरी. हे बघा, हे किचन रूम. हे बघा, हे पण चार्जिंगचं लाईट आहे ना, ह्याचं पण आता हे एनर्जी कमी झालेलं आहे. आता हे पण ना असं पक व्हायला लागलं असं. म्हणजे आता जाणार आहे असं वाटतं आता. हे बघा, इथं एवढं भांडे पडलेलं आहे, घासायचं आहे. सकाळी 10 वाजल्यापासून लाईट गेली ना, त्याबद्दल पाणी पण आलेलं नाही आहे. आता बाथरूममध्ये पण पाणी संपलेलं आहे. सगळं खाली. तर लाईटच नाही आहे. वाटप काढायचं होतं तर कसं करायचं काय समजे नाही आता. पाऊस तरी ना एवढं आहे ना, पाऊस भरपूर पाऊस आहे.
मंदिरला पण जायचं होतं लेकिन ना की वीज चमकलं नाही, कायच नाही. तरी पण असं काय काय झालं लाईटवाल्यानं. अभ्यास करतेस? हे बघ, अभ्यास करायला ही आता. आणि हे बघा, मम्मा कपडे धुते. आता ना 8:15 वाजलेलं आहे. आता मी काय जेवणमध्ये असं काय केलीच नाही आहे. फक्त ते वरीचं भात असतं बघा, त्याचं खिचडी केलेली आहे आणि देवाला नैवेद्य म्हणून खीर केलेली आहे. कशाला मन झालं ते असंच, मतलब की आवाज करू नकोस. सकाळीपासून प्लॅन होता की आमच्याकडे ना इकडे ना एक मंदिर आहे पाटेश्वर म्हणून, तिकडे जायचं म्हणून प्लॅन होतं. मग मी पण दुपारी काय केली, 2:30ला गुडियाच्या पप्पाला फोन लावला. त्यांना सकाळी पण सांगितली होती, तरी पण परत एकदा फोन लावला 2:30ला, लवकर या तुम्ही आणि इकडे संध्याकाळी जायचं आहे देवाला म्हणून. त्यांनी पण हो म्हटले. आणि अचानकच 3:30ला फोन आलं की 3:30ला फोन आले की ते सांगायला की मी हॉस्पिटलमध्ये. म्हणजे की हॉस्पिटलमध्ये कशाला, आणि गुडिया पण झोपली होती. म्हणजे की हॉस्पिटलमध्ये कशाला. मग ते म्हणते की ॲक्सिडेंट झाला. म्हणजे ॲक्सिडेंट झालं कोणाचं, ते म्हणजे की माझंच ॲक्सिडेंट झालं. जरा पायाला लागलेलं आहे, तिथंच जरा काम स्लिप होऊन पडलो जरा. तेव्हापासून असं मग पूर्ण असं सगळं मूडच असं हे झालं माझं. मतलब की माझ्याबरोबरच असं कशाला होतं हे. मतलब की एवढं 4थं सोमवार होतं, देवाकडे जायला पाहिजे होतं, तरी पण असं झालं. मला एवढं टेन्शन आलं. गुडिया पण झोपली होती. परत त्यांनी म्हटलं की तू काय असं येऊ नकोस, माझ्याबरोबर आहे रिलेटिव्ह. डॉक्टरने सांगितले की 2 दिवसाचा रेस्ट घ्या आणि पाय वगैरे खूपच सुजलेलं आहे त्यांचं. त्याबद्दल आता काय म्हणजे की आता एकतरी दिवसभर लाईट नव्हतं, आत्ता लाईट आलेली आहे. त्याबद्दल काय नाही, जरासं खीर पण करायचं मला मन नव्हतं. असं वेळेला काय कर, कोण फॅमिली नाही आहे माझ्याकडे. आता ते फक्त ते तेवढंच आहे, त्यांना पण असं झालं तर काय करायचं. खूप टेन्शन होते असं. म्हटलं की 2 दिवसाचा रेस्ट घ्या, काय नाही हे होणार नाही. त्याबद्दलच मी काय असं जेवण वगैरे काय केली, त्याचं फक्त खिचडी केली आणि फक्त खीर केली. चला मग हे व्हिडिओ मी इथं संपवते. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला आता उद्या भेटू.